नमस्कार. मी मराठीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि काही अतिशय महत्वाच्या गोष्टी, विशेषतः सध्या जो कोविड-19चं पॅन्डेमिक सुरू आहे तर त्या अनुषंगाने सुद्धा बोलणार आहोत. आजचे पाहुणे आहेत डॉक्टर धनंजय नावंदर, जे बॉस्टनमध्ये आहेत आणि बॉस्टनमध्ये कोविड-19 च्या वॅक्सिन आणि त्या एकंदरीत सगळ्या विषयाबद्दल खूप मोठे रिसर्च सायंटिस्ट म्हणून ते सिनियर सायंटिस्ट म्हणून रिसर्च करतायत. तर धनंजय नावंदर, आपलं मनपूर्वक स्वागत. मला पहिले तर तुम्हाला विचारायला आवडेल की तुमची पार्श्वभूमी काय, तुम्ही भारतात कुठून काय शिक्षण घेतलं, कुठे शिक्षण घेतलं? तर मी मूळचा नाशिकचा आहे. टकले साहेब, तुम्ही पण नाशिकहूनच आहात. तर मी नाशिकमध्ये शरणपूर रोड, म्हणजे तुम्हाला माहितच असेल, तिकडे राहायला आहे. तर मी तिकडे मूळचा मी संगमनेरमध्ये, माझी आई संगमनेरची आहे, तर तिकडे माझा जन्म झाला आणि मग नाशिकमध्येच मोठा झालो. आणि मग नाशिकमध्ये 10वी आणि नंतर 12वी पर्यंत RYK कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं. आणि 11वी 12वी मी सायन्स मध्ये केलं आणि मग नंतर अमेरिकेत आलो पुढच्या शिक्षणासाठी. 12वी नंतरच तुम्ही अमेरिकेत आलात? हो, 12वी नंतर. तर 10वी नंतर मला म्हणजे आधीपासूनच बायोलॉजी रिसर्च मध्ये जायचं असं, म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे पुढे बायोलॉजी रिसर्च मध्येच इंटरेस्ट होतं. तर 10वी झाल्यानंतर मी वेगवेगळे ऑप्शन्स बघत होतो, काय काय करता येईल बायोलॉजी मध्ये. तर इंडियात पण खूप सारे कोर्सेस होते बायोटेक्नॉलॉजी मध्ये, पण नंतर काही लोकांशी बोलल्यानंतर मला असं म्हणजे कळालं की जर अमेरिकेत अंडरग्रॅडला तुम्ही आला तर तुम्हाला अंडरग्रॅड पासूनच, तुम्ही पहिल्या इयर पासूनच रिसर्च मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात प्रोफेसर सोबत, जे इंडियात आता थोडं थोडं वाढायला लागलंय. बट त्या काळी थोडं म्हणजे एवढं जास्त अंडरग्रॅडच्या लेवलला रिसर्च म्हणजे एवढी ऑपॉर्च्युनिटी नव्हती. तर म्हणून मग अमेरिकेत यायचं असं त्या तयारीला लागलो. तिकडच्या एक्झाम्स वगैरे द्यायला लागलो 10वी नंतर. तर म्हणून मग फॅमिलीचा पण सपोर्ट शिवाय हे पॉसिबल नव्हतं. तर त्यांनी पण 10वी पासून ते 11वीत मी सगळ्या परीक्षा दिल्या, SAT आणि TOEFL म्हणून परीक्षा असतात, ते दिल्या. आणि मग फॉर्च्युनेटली 12वी मध्ये मी ऍक्च्युली 12वीची CET साठी पण फॉर्म भरलेला, पण CETच्या एक्झामच्या डेटच्या आधीच मला इकडच्या युनिव्हर्सिटीज मध्ये जे ऍप्लिकेशन केले होते तिकडून ऍडमिशन जायला लागले. आणि फॉर्च्युनेटली युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का, जिकडे मी माझ्या ग्रॅज्युएशन साठी आलो, तिकडून स्कॉलरशिप मिळाली. तर तिकडे जायचं मग असं ठरवलं आणि मग इकडे आलो अमेरिकेत. पण तुमची पार्श्वभूमी, म्हणजे मला असं म्हणायचं की वडील वगैरे काय करत होते? वडिलांचा व्यवसाय म्हणा किंवा नोकरी? तर माझे राईट, हो. तर माझे म्हणजे मी घरी, म्हणजे आमची जॉईंट फॅमिली, माझे बाबांचे मोठे भाऊ आणि बाबांचे अजून एक छोटे भाऊ, तर आम्ही सगळे सोबत राहतो नाशिकमध्ये. तर त्यांचा म्हणजे सगळ्यांचा मिळून हे ऍग्रिकल्चर मध्ये जे आपले इम्प्लिमेंट्स असतात, राईट, नांगर, ट्रॅक्टरची ट्रॉली वगैरे, तर मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे माझ्या बाबांचा आणि काकांचा मिळून. आणि त्यांचं आणि थोडंफार स्कूल फर्निचर आणि घराचं फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग करतात, त्याचा व्यवसाय. आणि आई जसं जसं लागलं तसं मदत करते बाबांना, पण मोस्टली घरी असते. पण मग घरच्या व्यवसायात जॉईन होण्याऐवजी एकदम वेगळं सायंटिफिक रिसर्च, त्यातही तो बायोलॉजी बेस्ड रिसर्च, ही आवड कशी
निर्माण झाली? तर मला म्हणजे घरचा बिझनेस असला तरी म्हणजे मला असं वाटतं का अजून ते मारवाडी रक्त माझ्या आहेतच. मला पण लॉंग टर्म बिझनेस करण्यात इंटरेस्ट आहे. पण म्हणजे अभ्यास करताना बायोलॉजीमध्ये आवड निर्माण झाली आणि बायोलॉजीमध्ये रिसर्च करायचं असं म्हणजे इंटरेस्टमुळे करत गेलो. आणि म्हणजे जसं पुढे काय होतं बघू. बट बायोलॉजीमध्येच आणि बायोटेकमध्ये आपल्याला मला म्हणजे पुढे व्यवसाय करण्याची इच्छा आहे. तर त्यानुसार आता म्हणून मी आता काही प्रिपरेशन करतोय. तर फॉर एक्झाम्पल आता मी एका स्टार्टअप कंपनीमध्ये काम करतोय बॉस्टन मध्ये. तर स्टार्टअप म्हणजे या जॉब निवडण्याच्या मागे पण तेच रिझन होतं का. तर जेव्हा मी हे जॉब जॉईन केलं तेव्हा मी कंपनीचा पहिलाच एम्प्लॉई होतो. तर म्हणजे माझं त्या जॉब घेण्याच्या मागे पण तेच लॉजिक होतं का जर कंपनीच्या एवढ्या अर्ली स्टेजमध्ये जॉईन केलं तर मे बी कंपनी कशी मोठी होते आणि त्याच्यात काय काय जातं वगैरे ते सगळं शिकायला मिळेल बायोटेक सेक्टरमध्ये. म्हणून असे वेगवेगळे स्टेप्स घेतोय. बघू पुढे काय होतं ते. ओके, ग्रेट. पण हे आता नेब्रास्कामध्ये तुम्ही शिक्षण घेतलं म्हणजे अंडरग्रॅड म्हणजे भारतात जे ज्याला बॅचलर्स डिग्री म्हणतात ती नेब्रास्का युनिव्हर्सिटीला केली. त्यानंतर काय शिक्षण याच स्ट्रीम मध्ये घेतलं पुढे? तर मी नेब्रास्कामध्ये शिक्षण म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन करायला आलो. इकडे म्हणजे जस्ट थोडं साईड नोट आहे. पण जेव्हा तुम्हाला इकडे अमेरिकेत जेव्हा तुम्ही कॉलेजला अप्लाय करता तेव्हा तुमची जी स्ट्रीम आहे म्हणजे बायोटेक्नॉलॉजी असो किंवा इंजिनिअरिंग असो किंवा जे पण आहे ती पहिल्या इयर पासून डिक्लेअर करण्याची गरज नाहीये. आणि तुम्ही डिक्लेअर केल्यानंतरही तुम्ही कधीही ते चेंज करू शकता तुमच्या कोर्सच्या ह्याच्यात. फक्त तुमचा ड्युरेशन वाढतो कोर्सचा पण तुम्ही कधीही चेंज करू शकता. ती फ्लेक्झिबिलिटी आहे इकडे. पण मी आधीपासूनच बायोटेक्नॉलॉजी हा विषय निवडलेला. पण इकडे आल्यानंतर मग मी मायनर म्हणजे तुम्ही एक मेजर विषय निवडू शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला एक्स्ट्रा काही कोर्सेस घ्यायचे असेल म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा फी नाही भरावी तर तुम्ही एक मायनर पण निवडू शकता. तर मी मायनर केमिस्ट्री निवडलेला. तर ते माझं 4 वर्ष होतं तिकडे. हे करताना ग्रॅज्युएशन करताना मी 2 वेगवेगळ्या रिसर्च प्रोजेक्ट्सवर काम केलं. पहिलं म्हणजे एक जेनेटिक्स लॅब मध्ये होतो जिकडे मला खूप सारं जेनेटिक्स शिकायला मिळालं. पण ते जास्त मला म्हणजे जे पुढे माझा फायदा झाला आणि पुढे इंटरेस्ट निर्माण करण्यात ज्याचा मोठा इन्फ्लुएन्स होता. तर ते मी कॅन्सर इम्युनॉलॉजी डॉक्टर राकेश सिंग म्हणून एक मोठे कॅन्सर इम्युनॉलॉजिस्ट आहे युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का मेडिकल सेंटरमध्ये. तर त्यांच्यासोबत मला एका प्रोजेक्टवर काम करायला मिळालं. ब्रेस्ट कॅन्सरचं प्रोजेक्ट होतं. तर त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही असं एक जीन शोधून काढलं जे सेल्सवर एक जीन जर तुम्ही त्याचं लेवल जी असते पेशंट्समध्ये मॅनिप्युलेट केली तर किमोथेरपीचा इफेक्ट अजूनही जास्त होतो. म्हणजे तुम्ही लो लेवल ऑफ किमोथेरपी यूज करू शकता ते जीन मॅनिप्युलेट केलं तर ज्याच्यामुळे तुम्ही साईड इफेक्ट्स पेशंट्सवर कमी करू शकता. तर त्या प्रोजेक्ट करताना म्हणजे इम्युनॉलॉजीमध्ये आवड निर्माण झाली. आणि जेव्हा मी व्हायरॉलॉजीमध्ये 1-2 कोर्सेस घेतले तर व्हायरॉलॉजीमध्ये पण आवड निर्माण झाली. तर म्हणून मी माझी PhD करण्याचं ठरवलं. व्हायरॉलॉजी म्हणजे असं विषय म्हणजे खूप सारे मला ते व्हायरॉलॉजी कोर्स घेताना असं कळलं म्हणजे शिकायला मिळालं की खूप सारे व्हायरसेस असतात ज्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. तर मला म्हणजे मी विचार केला का मग मे बी अशा एक टॉपिक मध्ये रिसर्च करू शकतो थिसिस की ज्याच्यात दोन्ही माझे जे इंटरेस्ट आहे कॅन्सर बायोलॉजी आणि व्हायरॉलॉजी तशा टॉपिक मध्ये PhD करू शकतो. तर त्याच्यामुळे मी PhD युनिव्हर्सिटी ऑफ म्हणजे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये अप्लाय केलेलं आणि मग युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मॅडिसन जे आहे तिकडून ऍडमिशन आली. मग तिकडून पण इकडे म्हणजे मोस्ट ऑफ द PhD प्रोग्राम्स मध्ये अमेरिकेत तुम्हाला फी माफ असते. ते फी वेव करतात आणि तुम्हाला स्टायपेंडही देतात थिसिस साठी.
तर ते पण मला युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मॅडिसन मध्ये मिळालं. तर जर पीएचडी ते शिक्षण होतं तरी शिक्षणासारखं वाटलं नाही, म्हणजे कारण तुम्हाला स्टायपेंड मिळतं खूप जास्त नसल्यामुळे, पण तरी जॉब सारखं आहे, म्हणजे तुम्ही जाऊन शिकताय, बेसिकली फुकटमध्ये शिकायला मिळतंय आणि तुम्हाला स्टायपेंड पण देत आहे. तर त्याच्यामुळे असं म्हणजे जे ते शिक्षणही असलं तरी शिक्षणासारखं वाटलं, म्हणजे शिकायला खूप मिळालं पण असं वाटत होतं का जॉबच करतोय. तर त्या युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मॅडिसन मध्ये पीएचडी करायला गेलो तर डॉक्टर शॅनन केनी म्हणून तिकडे एक एमडी आहेत, इन्फेक्शियस डिझिजेसचे तिकडे डॉक्टर आहेत. त्यांची लॅब आहे, ते लॅबमध्ये एप्स्टीन बार व्हायरस म्हणून एक व्हायरस असतो जे ऑलमोस्ट आपल्या इंडियात किंवा एशियामध्ये 90% लोकांमध्ये असतो, पण ते काही लोकांमध्येच त्याच्यामुळे कॅन्सर होतो. तर जर ऍक्टिव्हेट डॉर्मंट फॉर्म मध्ये असला, लेटंट फॉर्म ज्याला म्हणतात असला, तर त्याच्यामुळे आपल्याला काही होत नाही. आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग असली तर आपल्याला काही होत नाही, पण ज्यांची इम्युन सिस्टम सप्रेस्ड असते किंवा काही काही लोकांमध्ये डिसऑर्डर होतात त्याच्यात हा व्हायरस ऍक्टिव्हेट होतो आणि त्याच्यामुळे कॅन्सर होतो. तर त्या टॉपिकवर मी माझी पीएचडीचं थिसिसचं काम केलं 5.5 वर्ष. जेव्हा जिकडे आम्ही माझ्या थिसिस मध्ये 2 वेगवेगळे आपले जीन्स आहेत ते आम्ही माझ्या थिसिसच्या म्हणजे डॉक्टर शॅनन केनी जे माझे थिसिस ऍडवायझर होत्या त्यांच्या गायडन्समुळे आम्ही 2 नवीन जीन्स डिस्कवर केले ज्याच्यामुळे आपण हे कॅन्सर ट्रीट करू शकतो. तर त्या म्हणजे खूप अर्ली होतं, अर्ली स्टेज ऑफ रिसर्च. तर त्या टॉपिकवरती अजूनही त्या लॅबमध्ये रिसर्च करतायत, वेगवेगळे ड्रग्स शोधतायत त्या जीन्स मॅनिप्युलेट करण्यासाठी. तर ते माझं पीएचडी होतं युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन. तुम्ही इथेही हार्वर्ड युनिव्हर्सिटी बरोबर काहीतरी एक फेलोशिप केली. राईट. तर माझी पीएचडी मॅडिसन मध्ये संपल्यानंतर मी पोस्ट डॉक फेलोशिपसाठी हार्वर्ड मेडिकल स्कूलला आलो. इकडे अजून एक एमडी होते डॉक्टर कार्ल नविना म्हणून. त्यांचे खूप सारे प्रोजेक्ट चालू आहेत. त्यांची एक बायोटेक कंपनी पण आहे बॉस्टन मध्ये. तर हा जो प्रोजेक्ट होता तर त्यांच्या कंपनीसाठी होता मोस्टली, पण हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये होता. तर तिकडे डिपार्टमेंट ऑफ इम्युनॉलॉजी आणि व्हायरॉलॉजी मध्ये मी फेलोशिप केली. तर तिकडे एक क्रिस्पर कॅस9 म्हणून एक खूप फेमस म्हणजे खूप हॉट टॉपिक आहे सध्या बायोटेक मध्ये, जे मला वाटतं पुढे म्हणजे थोडे वर्ष लागतील, बट पुढे कॅन्सर आणि वेगवेगळे जे कॅन्सर जेनेटिक डिसऑर्डर आहेत ते ट्रीट करण्यात त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट असणार असं मला वाटतं. तर त्या प्रोटीनवर मी 1 वर्ष ऑलमोस्ट 7, 8, 9, 10 महिन्याची फेलोशिप केली. तर आणि मला असंही वाटतं का हा प्रोटीन इकडेच डिस्कवर झालेला MIT मध्ये, म्हणजे बॉस्टन मध्येच आहे आणि युनिव्हर्सिटी. तर पुढेही मला असं वाटतं का ज्यांनी ते डिस्कवर केलंय त्यांना नोबेल प्राइज मिळेल, एवढी मोठी डिस्कवरी. ग्रेट. मला एक अगदी साधं कुतूहल म्हणून विचारायचं आहे की आता 12वी पर्यंत तुम्ही भारतात शिक्षण घेतलं होतं आणि त्यानंतरचं बॅचलर्स आणि पीएचडी हे सगळं अमेरिकेमध्ये केलं. या 2 वेगवेगळ्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये बेसिक फरक काय तुमच्या लक्षात आला, म्हणजे भारतातला आणि अमेरिकेतला शिक्षण पद्धतीत? राईट. तर जर डायरेक्टली कम्पेअर करायचं असेल तर मे बी तिकडचं ग्रॅज्युएशन आणि इकडचं ग्रॅज्युएशन कम्पेअर करायला पाहिजे, पण मी तिकडे नाही केलं. पण मी माझ्या भावाने तिकडे केलंय किंवा माझ्या मित्रांकडनं जे ऐकलंय ते कम्पेअर केलं. तर त्याच्या आधी मला हे सांगायचं आहे का म्हणजे इकडचे प्रोफेसरही ते म्हणतात म्हणजे ज्यांनी, कारण खूप इंडियन स्टुडंट्स इकडे असतात, तर 12वी पर्यंतचं आपलं एज्युकेशन खूप स्ट्रॉंग आहे असं इकडच्या म्हणजे जे आपण खूप ऍडव्हान्स म्हणजे जे आपण 12वी मध्ये आपण शिकतो ते मी इकडे येऊन परत माझ्या फर्स्ट सेमिस्टर आणि काही सेकंड सेमिस्टर मध्ये परत ते मला शिकावं लागलं, कारण अमेरिकेत 12वी मध्ये आपल्यापेक्षा थोडं बेसिक शिकवतात, म्हणून त्या मुलांना ते जे आपल्याला 12वी शिकवलेलं होतं ते त्यांना फर्स्ट इयर मध्ये शिकवतात. तर 12वी पर्यंत आपलं एज्युकेशन फाउंडेशन मध्ये खूप स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं. आणि इकडचे खूप सारे प्रोफेसरशी तुम्ही बोललं तर त्यांना ते अग्री करतील. पण जे ग्रॅज्युएशन जे कम्पेअर केलं इकडून आणि तिकडे, म्हणजे तिकडचं नॉलेज माझं लिमिटेड आहे, बट जे लोकांशी बोलून तर इकडे
प्रॅक्टिकल शिकण्यावर जास्त भर आहे ऍज कम्पेअर टू इंडियामध्ये जास्त थिओरिटिकल नॉलेजवर जास्त भर असतो. आणि पण आता ते चेंज होत आहे तिकडे पण. आय थिंक जास्त थोडं प्रॅक्टिकल म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ते करायला लागले नॉलेज. ते मोठा फरक आहे. पण दुसरं म्हणजे मी आधी जे सांगत होतो का तुम्हाला 12वी नंतर काय करायचंय तर तुम्हाला ऑलमोस्ट 10वीतच डिसाईड करावं लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर 11वी 12वी मध्ये बायोलॉजी घ्यावंच लागेल. 11वी 12वी मध्ये तुम्हाला बायोलॉजी नसेल तर महाराष्ट्रात तुम्ही बघाल तर तुम्हाला सीईटी मध्ये बायोलॉजी असतं आणि मग तुम्हाला मेडिकल नाही करता येणार. तर तुम्हाला 10वीत डिसाईड करावं लागतं का तुम्हाला काय करायचं आहे. जे खूप लोक करू शकतात बट काही म्हणजे खूप सारे लोकांना माहित नसतं का त्यांना काय करायचंय. ज्याच्यात काही चुकीचं नाही. ते नंतर त्यांना फिगर आउट करतात का त्यांना काय करायचंय. जे इकडे फ्लेक्झिबिलिटी आहे का तुम्ही 11वी 12वी ज्याच्यात केलं असेल तरी तुम्हाला नंतर कॉम्पन्सेट करायचं असेल, तुम्ही बायोलॉजी पण घेतलं नसेल पण नंतर तुम्ही एक्स्ट्रा बायोलॉजीचे कोर्स घेऊन तुम्ही 11वी 12वी डिसाईड केलं असेल का तुम्हाला लॉयर व्हायचंय पण नंतर तुम्ही डिसाईड केलं का तुम्हाला डॉक्टर व्हायचंय तर तुम्ही होऊ शकता. म्हणजे थोडे फक्त एक्स्ट्रा कोर्सेस घेऊन तुम्ही होऊ शकतात. आणि 12वी मध्ये पण तुम्ही फिगर आउट नसेल केलं का तुम्हाला काय व्हायचंय तर तुम्ही फक्त कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. जे कॉलेजमध्ये तुमचं ते बेसिक प्रोफाईल बघतात का तुम्हाला फक्त तुमचं आपल्या इंडियात फक्त सीईटी म्हणजे एंट्रन्सचा स्कोर बघतात. तर इकडे एंट्रन्सचा स्कोर बघतात बट त्याच्या इन ऍडिशन तुमचं एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काय आहेत, तुम्हाला तुमचे लेटर ऑफ रेकमेंडेशन, तुमच्या टीचर्स आणि तुमचे प्रोफेसर्स तुमच्याबद्दल काय म्हणतात लेटरमध्ये, त्यांच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे त्याच्यावरही खूप भर असतो. आणि तुमचं 7वी म्हणजे इकडे जेव्हा मी अप्लाय केलेलं 12वी नंतर तर मला 7वी पर्यंत 12वी पासनं माझे सगळे रेकॉर्डचे म्हणजे आपल्या रिपोर्ट जे असतात ते सबमिट करावे लागलेले. तर फॉर एक्झाम्पल मी जर 9वीत काही विषयामध्ये फेल झालो असेल बट 7वी 8वीत माझे चांगले मार्क असेल तर ते तुम्हाला फक्त एका याच्यावर इम्पॉर्टन्स देत नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला एक स्टेटमेंट ऑफ पर्पज हे लिहावं लागतं ऍप्लिकेशन करताना, ज्याच्यात तुम्ही इंटरेस्ट तुम्हाला त्या कॉलेजमध्ये का ऍडमिशन हवी आहे किंवा त्या टॉपिक मध्येच का तुम्हाला पर्टिक्युलर टॉपिक मध्ये ग्रॅज्युएशन करायचंय, किंवा तुम्ही एसओपी मध्ये तुम्हाला ही पण अपॉर्च्युनिटी असते का समजा 12वी मध्ये कमी मार्क्स मिळाले असतील तर मी त्याच्यात एक्सप्लेन करू शकतो का माझे घरात काहीतरी प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मला कमी मार्क्स मिळाले बट मला इंटरेस्ट तरी आहे. तर हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करण्याची हे आहे. तर बेसिक ऍप्लिकेशन प्रोसिजर खूप वेगळं आहे. पण आता हा तुम्ही जे सांगताय हे सगळेच म्हणजे मुद्दे हे खरं सिस्टीम बद्दलचे आहेत दोन ठिकाणच्या. माझं असं म्हणणं आहे की म्हणजे प्राध्यापक, प्रोफेसर्स आणि स्टुडंट यांच्या किंवा सिलेबस याच्या एज्युकेशन बद्दलच्या अप्रोच मध्ये काय फरक आहे? राईट. ओके. तर एज्युकेशन तर त्याच्यात म्हणजे एक फरक म्हणजे इकडे जे तुमचे कोर्सेस असतात तिकडे जर एखाद्या प्रोफेसरला युनिव्हर्सिटीने सांगितलं का हे कोर्स तुम्ही घेणार तर त्या प्रोफेसरच्या हातात सगळं आहे का त्याला कोर्समध्ये कसं शिकवायचंय, काय शिकवायचंय, किती एक्झाम घ्यायच्या आहेत का नाही, का फक्त अटेंडन्सवर मार्क्स द्यायचे आहेत का. तो सिलेबस पूर्ण प्रोफेसरला फ्रीडम असतो का तुम्हाला त्याला कोर्स कसं शिकवायचंय त्याला किंवा तिला. पण इंडियात आपल्या इकडे आय थिंक म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचा ऑलरेडी सिलेबस असतो जे प्रोफेसरला म्हणजे सांगितलं असतं का हे सिलेबस असणार आहे तुम्हाला शिकवायचं. राईट. तर ते मोठा डिफरन्स आहे. दुसरं म्हणजे इकडे तुम्हाला आपल्या सिलेबस मध्ये इंडियात म्हणजे परत मी तिकडे ग्रॅज्युएशन नाही केलंय बट जे मित्रांकडनं ऐकलंय का तुम्हाला कोर्सेस ऑलरेडी सांगितलेले असतात का तुम्ही हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणार आहे तर पहिल्या इयर मध्ये तुम्ही हे घेणार आहे, पहिल्या सेमिस्टरमध्ये हे घेणार आहे, दुसऱ्या सेमिस्टरमध्ये हे घेणार आहे. इकडे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स असतात का तुम्हाला फॉर एक्झाम्पल मला 5 कोर्सेस घ्यायचे हे सांगतात पण 5 कोर्स पैकी पहिल्या कोर्समध्ये तुला हे 3 ऑप्शन्स आहेत. जर तुला जेनेटिक्स मध्ये इंटरेस्ट असेल तर तू जेनेटिक्सचा कोर्स घे, इम्युनॉलॉजीचा इंटरेस्ट असेल तर इम्युनॉलॉजी घे, व्हायरोलॉजी मध्ये इंटरेस्ट असेल तर व्हायरोलॉजी घे. तर इकडे फ्लेक्झिबिलिटी ती आहे का आणि मला माझा कोर्स डिझाईन
म्हणजे ओके. डिझाईन करण्याचा ऑप्शन आहे हा हा हा. कम्पेअर टू इंडिया, जे आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं असतात का हे सगळे कोर्स. आता म्हणजे मी विचारण्याचं कारण हे पण होतं, कालही मी एक इंटरव्ह्यू केला, त्यांनाही मी हे विचारलं होतं. ओके. म्हणजे मी इथल्या काही कॉलेजेसमध्ये जर्नलिझम बद्दल बोलायला गेलो होतो शिकवायला, आणि तर त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं की एक 30 मिनिटाचं 40 मिनिटाचं जर सेशन झालं तर त्याच्यावरती क्वेश्चन आवर्स जवळजवळ तासभर नंतर चालले. करेक्ट करेक्ट. क्वेश्चनिंग. आणि याच्या एक्झॅक्टली उलट अनुभव मला भारतामध्ये होता की एका मुलाने प्रश्न विचारला तर त्याला तिथं हजर असलेले प्रोफेसर त्याला म्हणायला लागले की हाऊ कॅन यू क्वेश्चन व्हेन ही हॅज ऑलरेडी सेड दिस. राईट राईट. बरोबर. प्रश्न विचारण्याला इथं इतकं एनकरेजमेंट दिलं जातं, त्याचं काय थॉट आहे, आणि हे म्हणजे खरं तर आवश्यक आहे. हो हो. तर तेच इकडे म्हणजे मी इकडचं सांगतोय, म्हणजे जे इंडियात कम्पेअर करणं मला थोडं डिफिकल्ट आहे, बट इकडचं माझा एक्सपिरियन्स आहे का प्रोफेसर्सला क्वेश्चन म्हणजे ते जेवढे म्हणजे एकदम क्वालिफाईड किती मोठे असले तर मला खूप सगळे म्हणजे सगळ्यांचं अंडरस्टँडिंग हे असतं का त्यांना पण स्टुडंट्स कडनं अजून शिकायचं असतं. तर दे आर ओपन टू म्हणजे डिस्कशन, जास्त भर डिस्कशन वर आहे ऍज कम्पेअर टू वन वे नॉलेज. टू वे नॉलेज वर खूप जास्त भर आहे. आणि क्वेश्चन विचारलं तर एखाद्या स्टुडंट्सने जर क्वेश्चन विचारलं तर बाकीच्या क्लासला पण त्याच्यावरनं शिकायला मिळेल. राईट. फक्त इट्स नॉट म्हणजे का तो प्रोफेसरला क्वेश्चन करतोय आणि त्या स्टुडंटला तर फायदा होईलच त्याचं क्लेरिफिकेशन, बट बाकीच्या स्टुडंट्सला पण त्याचा फायदा होईल. राईट. तर हा, कारण मला जाणवलेला हा खूप मोठा फरक होता. राईट. प्रश्न विचारणं, आणि इतके बेसिक फंडामेंटल प्रश्न मुलं विचारतात, आपली सुद्धा त्या विषयाबद्दलची क्लॅरिटी वाढत जाते. राईट राईट. असा माझा अनुभव होता. पण मला आता सांगा तुम्ही, आता हे गेले 6 महिने अख्ख्या जगभर हे जे सगळं कोविडचं पॅन्डेमिकचं जे आपण काय म्हणू त्याला, प्रत्येक देशाला हे सफर करावं लागतंय. लाखो लोक याच्यामध्ये मेली आहेत. तर काय याचा आता याच्याबद्दलचा रिसर्च, याच्याबद्दलचा डेटा काय जगातल्या म्हणजे या ऍडव्हान्स्ड कंट्रीज मध्ये काय होतंय याच्याबद्दल? राईट. तर हो, जे होतंय म्हणजे कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड पॅन्डेमिक, राईट, जे आपण ऑलमोस्ट 100 वर्षात बघितलं नाहीये. लास्ट पॅन्डेमिक जो मोठा होता तो 1918 मध्ये होता, फ्लू पॅन्डेमिक. तर आता जे पण याचा जर रिस्पॉन्स पण तुम्ही बघाल, जे व्हेरियस रिसर्च कम्युनिटीज किंवा गव्हर्नमेंट्स, एवढा रिसर्च, एवढा फास्ट रिसर्च एका टॉपिकवर आणि एवढे सारे लोक आणि एवढ्या सारा पैसा टाकलेला, हे पहिल्यांदाच झालं असेल का एवढा म्हणजे एका टॉपिकवर लोक एवढे फोकस्ड आहेत. आणि म्हणजे ते गरजेचं पण आहे. राईट. एवढं पूर्ण ऑलमोस्ट पूर्ण जगभरात पूर्ण जग हलवून दिलंय या पॅन्डेमिकने. तर सध्या आता बेसिकली खूप सारे लोक म्हणजे रिसर्चचं जर बघितलं आपण तर 2 मोठे टॉपिक्स वर लोक रिसर्च करतायत. राईट. एक म्हणजे ट्रीटमेंट आणि दुसरं म्हणजे प्रिव्हेन्शन. तर पहिलं म्हणजे जर ट्रीटमेंटसाठी बघितलं तर आता जे खूप सारे लोकांना COVID-19 होतंय, तर त्यांचा आपण ट्रीटमेंटसाठी काही अँटीव्हायरल किंवा काही जे ऑलरेडी ड्रग्ज असतील तर ते काय म्हणजे ते शोधणं. तर त्याच्यासाठी खूप सारे कंपनीज आपल्या म्हणजे मोस्टली खूप सारे US, युरोपमध्ये नाही, आपल्या इंडियातही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी मध्ये खूप सारं काम होत आहे. तर आता सर्वात जास्त आधी खूप सारा डेटा होता का म्हणजे खूप अंडरस्टँडिंग होतं का हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे ड्रग मे बी त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे ट्रीटमेंटसाठी. पण आता खूप सारे रिसर्च पेपर आले की हायड्रॉक्सिक्लोरोक्विन एवढं इफेक्टिव्ह नाहीये COVID-19 साठी. तर त्याच्यासाठी म्हणजे आपण त्याच्या पुढे क्लिनिकल ट्रायल्स बद्दल बोलूच, बट क्लिनिकल ट्रायल्स खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यासाठी. म्हणजे प्रूव्ह करणं काय हे एखादा ड्रग
इफेक्टिव्ह आहे का नाही आणि साईड इफेक्ट्स आहे का नाही. पण आपण त्याच्या व्हॅक्सिन बद्दल बोलूच तेव्हा आपण क्लिनिकल ट्रायल्स बद्दल बोलू. पण आता सर्वात प्रॉमिसिंग ड्रग म्हणजे एक रेमडेसिविर म्हणून गिलियड म्हणून एक फार्मास्युटिकल कंपनी आहे कॅलिफोर्नियामध्ये. तर त्यांचा रेमडेसिविर म्हणून एक ड्रग आहे जे मी हे नाही म्हणणार का 100% काम करतंय, बट खूप साऱ्या लोकांमध्ये ते काम करते ट्रीटमेंट व्हायरल इन्फेक्शन क्लिअर करण्यासाठी. तर आणि इंडियात पण ते आता अवेलेबल झालं आहे फॉर्च्युनेटली. आणि इंडियात डिपेंडिंग ऑन द सिम्पटम्स ऍडमिनिस्टर करतायत इधर इंजेक्शन फॉर्म मध्ये किंवा सलाईन मध्ये टाकून. तर ते ट्रीटमेंट आणि कंपनीज पण काम करतायत, युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळे लॅब्स पण, अकॅडेमियामध्ये खूप सारे लोक काम करतायत. आणि दुसरं म्हणजे व्हॅक्सिन, जे सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर व्हॅक्सिन मध्ये पण आता तुम्ही बघाल तर आता पूर्ण जगभरात आय थिंक मी काल चेक केलेलं तेव्हा अराउंड 175 व्हॅक्सिन कॅन्डिडेट्स होते पूर्ण जगभरात वेगवेगळ्या क्लिनिकल स्टेजेसमध्ये. क्लिनिकल स्टेजेसचे पण वेगवेगळे स्टेजेस असतात. प्री क्लिनिकल, राईट, म्हणजे प्री क्लिनिकल म्हणजे तुम्ही एखादं तुम्हाला आयडिया असेल, ती आयडिया तुम्ही लॅबमध्ये टेस्ट कराल सेल्सवर, म्हणजे लॅबमध्ये सेल्स ग्रो करून व्हायरस इन्फेक्शन ते सेल्स मध्ये किंवा अॅनिमल्स मध्ये, माईस मोस्ट लोक, खूप सारे लोक माईस यूज करतात, उंदीर लॅब्स मध्ये. तर ते प्री क्लिनिकल झालं. तिकडे जर रिझल्ट प्रॉमिसिंग असतील तर मग तुम्ही क्लिनिकल स्टेज मध्ये जातात, ज्याच्यात 3 वेगवेगळे क्लिनिकल स्टेज असतात, फेज 1, फेज 2, फेज 3. फेज 1 मध्ये अराउंड 20 ते 100 लोकांवर तुम्ही टेस्ट करता बघायला का अँटीबॉडी रिस्पॉन्स येतोय का नाही. त्याच्यात जर प्रॉमिसिंग वाटत असेल तर फेज 2 मध्ये 100 पेक्षा जास्त, म्हणजे अराउंड बिटवीन 100 and 1000, म्हणजे 100 ते 1000 लोकांवर टेस्ट होतं. आणि त्याच्यात पण प्रॉमिसिंग वाटत असेल तर फेज 3 मध्ये, ज्याच्यात खूप हजारो लोकांवर टेस्ट केला जातो सेफ्टी बघायला आणि एफिकसी बघायला, म्हणजे व्हॅक्सिन किती काम करते, अँटीबॉडी रिस्पॉन्स द्यायला, आणि परत इन्फेक्शन तुम्हाला परत कोविड नाही व्हायला होतंय का नाही होत, ते एफिकसी बघायला किती एफिकशी असेल. आणि दुसरं म्हणजे सेफ्टी, का त्याच्यामुळे तुम्हाला दुसरे काही साईड इफेक्ट्स नाही होते, राईट. कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायला, 2009 मध्ये जेव्हा स्वाईन फ्लू झालेला, तेव्हा पॅडेम्ब्रिक्स म्हणून एक व्हॅक्सिन कॅन्डिडेट होता, जे कोविड एवढी वाईट परिस्थिती नव्हती स्वाईन फ्लूची, पण त्या व्हॅक्सिन दिल्यानंतर काही महिन्यात खूप साऱ्या छोट्या मुलांना नॅक्रोलेप्सी एक म्हणून एक कंडिशन असते, ते व्हायला लागली. आणि नंतर लोकांनी इन्व्हेस्टिगेशन केल्या वेगवेगळ्या युरोपमध्ये, तर त्यांना हे सांगण्यात आलं का त्या व्हॅक्सिनचा साईड इफेक्ट होतो. तर त्या व्हॅक्सिनने स्वाईन फ्लूचं प्रिव्हेन्शन होत होतं, पण साईड इफेक्ट्स पण होत होते. तर म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे का साईड, आपण हजारो लोकांना देणार आहे, त्याच्या देण्याआधी साईड इफेक्ट्स नाही आहे हे चेक करणं खूप गरजेचं आहे. तर आता आम्ही जसं तुम्हाला सांगितलं 175 व्हॅक्सिन कॅन्डिडेट्स आहेत प्री क्लिनिकल आणि क्लिनिकल स्टेज मिळून. त्याच्यातले 33 कॅन्डिडेट्स क्लिनिकल ट्रायल्स मध्ये आहे, फेज 1 किंवा फेज 2 मध्ये, आणि 8 कॅन्डिडेट फेज 3 मध्ये आहेत. तर त्याच्यातले सर्वात पुढे कॅन्डिडेट्स आहे म्हणजे इकडे जी बॉस्टन मध्ये एक कंपनी आहे मोडर्ना म्हणून, फायझर जी पूर्ण आपल्याला फेमस फार्मास्युटिकल कंपनी आहे. आणि युके मधले ऑक्सफर्डचे एक व्हॅक्सिन कॅन्डिडेट आहे. ते हे सगळे फेज 3 मध्ये आहेत. सगळ्या तिन्ही कॅन्डिडेट्सनी म्हणजे कंपनीने सांगितलं आहे का ते ऑलमोस्ट अराउंड 30,000 लोकांवर टेस्ट करणार आहेत बिफोर, म्हणजे फॉर सेफ्टी आणि एफिकसी, व्हॅक्सिन कॅन्डिडेट अप्रूव्ह होण्याच्या आधी. आणि याच्यात पण 30,000 ते सगळे अमेरिकेतच नाही करू शकत, तर त्यांना सगळ्या ठिकाणी सॅम्पलिंग करावं लागतं, का थोडे अमेरिकेत, थोडे भारतात, थोडे आफ्रिकेमध्ये, आणि त्याच्यात पण वेगवेगळे डेमोग्राफिक्स, म्हणजे लहान मुलं असायला पाहिजे, वेगवेगळे एज ग्रुप्सचे असायला पाहिजे, वेगवेगळे डिझीज वाले असायला पाहिजे. तर ते सगळे आता स्टडी चालू आहे. याच्यात म्हणजे तुम्ही आता जर अमेरिकेत बघाल तर थोडं नोव्हेंबर मध्ये इलेक्शन आहेत, तर काही
खूप इम्पॉर्टंट आहे का राजकीय म्हणजे त्यांना पॉलिटिकली काहीतरी कन्व्हिनियन्स नुसार काही डिसिजन नाही घेणं, बट सायंटिस्ट डेटा ड्रिव्हन डिसिजन घेणं. तर आता थोडं तुम्ही अमेरिकेत चर्चा आहे का त्यांना नोव्हेंबर पर्यंत वॅक्सिन बाहेर येईल लोक म्हणजे वेगवेगळ्या लोकांना द्यायला. जर तुम्ही सायंटिस्टशी बोलाल तर सगळे लोक थोडे स्केप्टिकल आहेत नोव्हेंबर पर्यंत येईल का नाही, कारण त्यांना वाटत नाही का इनफ डेटा आपल्याकडे असेल नोव्हेंबर पर्यंत वॅक्सिन द्यायला. इकडे 3 नोव्हेंबरला इलेक्शन आहे, त्याच्या आधी खूप सारे लोकांची अशी थिअरी आहे का त्यांना इलेक्शनच्या आधी वॅक्सिन द्यायचंय म्हणजे. बट आपण मे बी पॉलिटिक्स मध्ये न जाता तर आताच्या स्पीड नुसार असं वाटतंय का डिसेंबर किंवा जानेवारी 2021 पर्यंत आपल्याकडे इनफ डेटा असेल ठरवायला की कुठलं वॅक्सिन कॅन्डिडेट सेफ पण आहे आणि एफिकेसियस पण आहे. तर हा, आणि त्याच्यातले हे पण सांगलं पाहिजे की आपल्या इंडियाचे पण भरपूर कॅन्डिडेट्स आहेत जे प्रिनिकल आणि क्लिनिकल स्टेजेस मध्ये आहे, जे खूप एनकरेजिंग आहे. तर भारताला नक्कीच त्याचा फायदा होईल. आता मला याच्याबद्दल एक अगदी बेसिक प्रश्न जो विचारायचा आहे की आता हे जे वॅक्सिन आहे किंवा वॅक्सिन असणार आहे भविष्यामध्ये, हे त्या देशांच्या वेगवेगळ्या देशांमधल्या वातावरणावरती अवलंबून असतील का, त्याचा परिणाम इफेक्ट त्याचा, किंवा तिथल्या पोल्युशन्स वरती अवलंबून असेल का, काय असेल म्हणजे? राईट, तर हे सगळे रिझन्स म्हणजे सगळ्या कंट्रीजचे जसे तुम्ही म्हटले का कंडिशन्स वेगळे असतात, त्याच्यामुळेच इम्पॉर्टंट आहे का हे जे 30,000 लोकांवर ते टेस्ट करणार आहे तर ते वेगवेगळ्या कंडिशन्सचे लोक ते टेस्ट जे त्यांच्याकडे सॅम्पलिंग असणार आहे तर त्यांच्याकडे ते सगळे सॅम्पलिंग म्हणजे ते डेटावर तुम्ही असं सांगू शकता का फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये ते वर्क नसेल करत किंवा पण बाकीच्या कंट्रीजमध्ये वर्क करत असेल तर आपण सांगू शकतो, म्हणजे वी कॅन कन्क्लूड की इंडियाचं मध्ये काहीतरी कंडिशन असेल किंवा काहीतरी म्हणजे तिकड म्हणजे त्याच्यामुळेच इम्पॉर्टंट आहे का सगळ्या ठिकाणी हे सॅम्पलिंग करावं. तर त्या एक्झॅक्ट रिझनसाठी त्या केसमध्ये ते कंट्री स्पेसिफिक फाईन ट्यून होतं का? तर तुम्ही बघाल तर म्हणजे आतापर्यंत जे मोस्ट वॅक्सिन्स आहेत तर असं कंट्री म्हणजे फॉर एक्झाम्पल वातावरणामुळे किंवा अशा फॅक्टरमुळे जास्त इम्पॅक्ट झाला आहे असं काही डेटा नाही आहे. म्हणजे जर वॅक्सिन वर्क झालंय ते ऑलमोस्ट सगळ्या लोकांमध्ये झालं आहे आणि होपफुली कोविड-19 मध्ये तर होपफुली कोविड-19 मध्ये पण तेच तसा इफेक्ट असेल असं. मी विचारण्याचं कारण हे की हा सगळा ज्या वेळेला सुरू झालं कोविड-19चं त्यावेळेला असा एक खूप मोठा भारतामध्ये विशेषतः व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीज ज्या चालतात त्याच्यातून असं पसरत होतं की याचा इम्पॅक्ट भारतात कमी होईल कारण भारताचं उष्णता खूप जास्त असते, ते 27 डिग्रीच्या वरती त्याचा ते विषाणू मरून जातात. राईट 27 डिग्री सेल्सिअसच्या वरती, आपल्याकडे तर अँबियंट टेम्परेचरच त्याच्यापेक्षा जास्त असतं. असं जे सगळे प्रकार होते म्हणून मी असं विचारायचं खरं कारण. तर हे एक एक्झाम्पल झालं, बट असे खूप सारे ज्याला आपण मिथ्स म्हणतो राईट की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर का ज्याच्यात काही जास्त डेटा नाहीये तरी ते म्हणजे आपण ते खूप व्हायरल होत आहेत मिथ्स. फॉर एक्झाम्पल काढा घेणं, तर मे बी त्याचा उपयोग होऊ शकतो, मे बी इफेक्ट होईल, बट आपल्याकडे काही डेटा नाहीये ते सांगायला का त्याचा काही इफेक्ट होईल का नाही. तर असे खूप सारे आहेत. इंडियात पण तसं सांगत होते का म्हणजे जसं तुम्ही म्हटले का मे बी जास्त टेम्परेचर झालं तर हा व्हायरस इनऍक्टिव्हेट असेल, पण मी मागच्या 10 वर्षापासून व्हायरसवर काम करतोय, बट कुठलेही व्हायरस ऑलमोस्ट मिनिमम 65 डिग्री, ते पण मोस्ट व्हायरसेस 90 डिग्री सेल्सिअस पर्यंत स्टेबल असतात, 90 डिग्रीच्या वर इनऍक्टिव्हेट होतात. तर तेव्हापासून म्हणजे तुम्ही थोडं सायंटिस्टला विचाराल तर त्यांना आधीपासनं म्हणजे माहित होतं का ही अफवा आहे. आणि त्याच्यामुळेच आय थिंक आपल्याला
इम्पॉर्टंट आहे. अनफॉर्च्युनेटली तसं आता हे सगळं टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला आय थिंक असं सायंटिफिक आउटरीच जे आहे त्याचं आता खूप इम्पॉर्टन्स जाणवायला लागली आहे का हे सगळे मिथ्स बस्ट करणं कारण म्हणजे अशा वेगवेगळ्या काढ्यांच्या रेसिपीज फिरायला लागल्या होत्या, स्प्रेड व्हायला लागल्या होत्या. मध्येच पतंजलीचे रामदेव बाबांनी सांगितलं की त्यांनी त्याच्यावरचं औषधच शोधून काढलंय. आता कुठल्याही क्लिनिकल ट्रायल्स नाही, कुठलाही डेटा त्याच्यात नाही, काही सॅम्पलिंग नाही, पण ते प्रमोट होत होतं. किंवा होमिओपॅथिक भारत सरकारतर्फे आयुष मंत्रालय जे आहे त्याच्यामार्फत अनेक होमिओपॅथिक औषधांचं हे सुरू झालेलं होतं. राईट राईट राईट. पण तेच काही डेटा नसल्याशिवाय आय थिंक आपण जास्त त्याच्यात पण त्याचं अर्थ हे नाही का ते काम नाही करणार, बट मे बी जर आपल्याला एवढं स्ट्रॉंग बिलीफ असेल तर कंपनी लाईक मे बी आपण ते सगळं कमर्शियलाइज करून म्हणजे मे बी टेस्ट करून मे बी आपण पूर्ण वर्ल्डला करोना व्हायरस ट्रीट करू शकतो आणि हे करू शकतो. बट अगेन आपण डेटा अक्युमुलेट करायला पाहिजे. राईट राईट. टेस्ट करायला पाहिजे. सायंटिफिक बेस काही नाहीये आता. राईट. पण त्याच्यात आर्सेनल नावाचं एक होमिओपॅथिक पण त्याच्यावरती दिलं जात होतं भारतात. हो हो. पण त्याच्यात हे एक पण होतं का इंडियात COVID-19चे आधी तुम्ही बघाल तर आपले आणि आता पण रिकव्हरी रेट खूप हाय आहे आणि मॉर्टॅलिटी रेट कमी आहे. तर आधी काही हायपोथेसिस हे पण होते का इंडियात आपल्याला BCG वॅक्सिनेशन जे असतं त्याच्यामुळे आपल्याला मे बी इम्युनिटी असेल. आणि आय थिंक ते काही स्टडीज म्हणजे लोकांनी ऍक्च्युली केले आहेत. एका अमेरिकामध्ये एक लॅब आहे त्यांनी पण केली आहे आणि थिंक एखादं रिसर्च पब्लिकेशन पण त्यांनी केले आहे आणि त्यांना काही कोरिलेशन असे मिळाले आहेत का BCG वॅक्सिनेशनमुळे मे बी तुम्हाला थोडं COVID-19ची सिव्हिअरिटी कमी असते आणि सिम्पटम्स कमी होतात. तर काही डेटा म्हणजे आपण क्रिएटिव्ह आहोत म्हणून आपण हायपोथेसिस डेफिनेटली जनरेट करायला पाहिजे, बट मग एक्सपेरिमेंट पण करायला पाहिजे हायपोथेसिस प्रूव्ह करायला. एक्झॅक्टली. तुम्ही आता एक्झॅक्टली याच्याबद्दल काय रिसर्च करता? तर आता म्हणजे माझं काम म्हणजे मी आता डिरेक्टली COVID-19 वर ऍक्च्युअल लॅब वर्क नाही करत आहे, बट मी मे बी तुम्हाला सांगू शकतो का मी काय करतोय आणि COVID-19 साठी मे बी आधी मी माझ्या जॉब बद्दल सांगतो का मी एक रिंग थेरप्युटिक्स म्हणून एक स्टार्टअप कंपनीमध्ये काम करतो सिनियर सायंटिस्ट म्हणून. तर मी ही कंपनी माझी हार्वर्डची फेलोशिप झाल्यानंतर जॉईन केलेली 3 वर्ष आधी. तर तेव्हा ती कंपनी सुरू झालेली. तर जसं मी तुम्हाला सांगितलं का मला पुढे व्यवसाय करण्यात इंटरेस्ट आहे आणि हा फ्लॅगशिप पायनियरिंग म्हणून एक व्हेंचर कॅपिटलिस्ट फर्म आहे ज्यांनी मॉडर्ना पण चालू केली आहे, जी आपली वॅक्सिन बद्दल आपण बोललो राईट. ज्यांनी मॉडर्ना चालू केली आहे त्यांनीच ही कंपनी ते चालू करणार होते तेव्हा. तर त्यांची आयडिया अशी होती का अजून एक व्हायरसेसची फॅमिली आहे जे आपल्या सर्वात मध्ये असते ॲनेलो व्हायरस म्हणून. तर ते व्हायरस आपण स्टडी करून एक जीन थेरपी म्हणून खूप आता एमर्जिंग फील्ड आहे. तर जीन थेरपी म्हणजे काय का फॉर एक्झाम्पल कुठलेही जेनेटिक डिसऑर्डर असो, मे बी सर्वात सोपं एक्झाम्पल म्हणजे कॅन्सर. तर कॅन्सर म्हणजे माझ्या कुठल्या तरी जीन मध्ये म्युटेशन झालं असेल तर मला एक स्पेसिफिक कॅन्सर होऊ शकतो, जीन XYZ कुठलंही. तर त्याच्यात काहीतरी म्युटेशन झालं असेल तर मला समजा कॅन्सर झाला समजा, पण त्या XYZ जीन मध्ये म्युटेशन म्हणजे चेंज झालं असेल तर मी ते जी करेक्ट कॉपी ती जीनची XYZ आहे ती मी सेल्स मध्ये परत टाकून मे बी ते कॅन्सर क्युअर करू शकतो. तर असे खूप सारे स्टडीज डेमॉन्स्ट्रेट झाले आहेत का मी परत जीन डिलिव्हर केलं सेल्स मध्ये करेक्ट कॉपी जे म्युटेटेड नसेल, जे म्युटेटेड असेल पण जे करेक्ट कॉपी टाकली तर कॅन्सर तुम्ही परत रिलॅप्स करू शकता. म्हणजे मी कॅन्सरचा एक्झाम्पल देत आहे, अजूनही डिसीज मध्ये एक्झाम्पल केले म्हणजे. पण आता जे प्रॉब्लेम फील्डमध्ये हे आहे का हे लॅब्स मध्ये एक्सपेरिमेंट करणं सोपं आहे राईट. मी सेल्स मध्ये कुठले तरी जीन टाकू शकतो. ब्रेस्ट कॅन्सर असेल तर मी ब्रेस्ट कॅन्सरचे सेल्स घेऊ शकतो, ब्रेस्ट कॅन्सर मध्ये ते जीन टाकू शकतो आणि दाखवू शकतो का ते सेल्स मरतात राईट. तर लॅब मध्ये एक्सपेरिमेंट करणं सोपं आहे, पण आपली बॉडी जी आहे ती खूप कॉम्प्लेक्स आहे. तर मी फॉर एक्झाम्पल हे
इंजेक्ट केलं हे जीन आपल्या बॉडीमध्ये, तर मला ब्रेस्ट कॅन्सर ट्रीट करायचं असेल तर हाऊ डू आय मेक शुअर की ते ब्रेस्ट टिश्यू मध्येच ते जीन जात आहे आणि बाकी टिश्यू मध्ये एफेक्ट नाही व्हायला पाहिजे. तर हा खूप मोठा चॅलेंज आहे फील्डमध्ये, तर जीन डिलिव्हरीचा. तर आम्ही एक व्हायरसवर एक फॅमिली ऑफ व्हायरसेस आहे त्याच्यावर काम करतोय, ज्याच्यात आम्हाला असं म्हणजे आम्ही फॉर एक्झाम्पल लंग्स मधले काही व्हायरसेस एक्स्ट्रॅक्ट केले जे स्पेसिफिकली लंग्स मध्येच जातात, किंवा काही व्हायरसेस असे स्टडी करतोय जे स्पेसिफिकली लिव्हर मध्येच जातात. तर हे व्हायरस आपण इंजिनियर करून त्याच्यात हे जीन टाकू शकतो आणि ते बॉडीमध्ये इंजेक्ट करू शकतो. म्हणजे व्हायरसेस ऑलरेडी त्यांच्यामध्ये मेकॅनिझम आहे का स्पेसिफिकली लंग टिश्यू मध्ये स्पेसिफिक ऑर्गनला जातील. हो, तर टार्गेटिंग करायला. तर ती बेसिकली आयडिया आहे कंपनीची. तर मग तिकडे मी पहिला एम्प्लॉई म्हणून जॉईन झालेलो 3 वर्ष आधी. आता आम्ही ऑलमोस्ट 30-35 लोक आहोत कंपनीत. तर ते माझं जॉब आहे. बट व्हायरॉलॉजी मध्येच आहे, कारण म्हणजे आम्ही व्हायरसेस पण स्टडी करतो. बट ऑन द साइड मी कोविड-19 वर म्हणजे सध्या आता एक आधी टेस्टिंग वर थोडं रिसर्च केलेलं आणि काही पूल टेस्टिंग जे आपण HIV पॅन्डेमिकच्या वेळेस खूप लोकांनी युज केलेलं ते म्हणजे पूल टेस्टिंग वगैरेवर आम्ही म्हणजे मी ते समराईज करून काही लोकांशी वेगवेगळ्या लोकांशी इंडियात बोललेलो गव्हर्नमेंट सोबत. त्यांना म्हणजे का पूल टेस्टिंग म्हणजे आपल्याकडे रिसोर्सेस कमी होते टेस्टिंग करायला, तर आपण कसं मिनिमल रिसोर्सेस मॅक्झिमम लोकांसाठी कसं यूज करू शकतो. तर त्याच्याबद्दल आधी थोडं काम केलेलं. पण आता जे काम आहे ते मी एक पॉलिसी ब्रीफ वर काम करतोय. तर आता जेव्हा आपला वॅक्सिन अप्रूव्ह होईल, राईट, तर वॅक्सिन मोस्ट प्रोबॅबली आता तुम्ही क्लिनिकल ट्रायल्स मध्ये बघाल तर आपल्या इंडियाचे कॅन्डिडेट्स आहेत ते वेगवेगळ्या क्लिनिकल स्टेजेस मध्ये आहेत. बट मोस्ट प्रोबॅबली जे एदर UK किंवा US मधला वॅक्सिन कॅन्डिडेट आपल्या आधी अप्रूव्ह होणार आहे असं वाटतंय रिझल्ट नुसार. तर ते झाल्यानंतर आपल्याला म्हणजे काय आपण म्हणजे आपल्याला खूप सारे गोष्टी फिगर आउट करणार. फॉर एक्झाम्पल इंडियन गव्हर्नमेंटला या कंपनी सोबत किंवा कंट्री सोबत डील्स एस्टॅब्लिश करावं लागेल सो दॅट आपल्याला इनफ आपण ऑलमोस्ट 1.3 बिलियन पीपल आहोत, तर खूप सारे वॅक्सिन डोसेस लागणार आहेत. तर ते डोसेस कसे प्रोक्युअर करायचे या कंपनी सोबत. मग ते झाल्या म्हणजे आता खूप म्हणजे अप्रूव्ह झाल्यानंतर बेसिकली डिमांड जी आहे पूर्ण वर्ल्ड भरामध्ये ती खूप जास्त असणार आहे सप्लाय पेक्षा. तर वेगवेगळ्या कंट्रीज कम्पीट करणार आहेत, राईट. तर आपण हाऊ कॅन इंडिया मेक शुअर कॅन इट गेट्स इनफ डोसेस, प्रोक्युअर इनफ डोसेस. ते डोसेस मिळाल्यानंतरही आपल्याला खूप सारे करोडो लोक इंडियात आहेत, सगळ्यांना आपल्याला पहिल्याच दिवशी वॅक्सिन देता येणार नाहीये. तर आपण कसं प्रायोरिटाईज करायचं का मे बी 65 कुठल्या तरी वयाच्या वरती लोकांना जास्त सिव्हिअरिटी होते आहे डिझीजची, किंवा ज्यांना हार्ट प्रॉब्लेम्स आहेत किंवा डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे त्यांना जास्त कोविडचा त्रास होतोय किंवा जास्त लोक मरत आहेत. तर किंवा आपले हेल्थकेअर वर्कर्स आहेत त्यांना कोविड होण्याची शक्यता जास्त आहे. तर तसं आपण प्रायोरिटायझेशन करायला लागेल का कोणाला आधी वॅक्सिन द्यायचे, त्याच्यानंतर कोणाला म्हणजे टायर 1, टायर 2, टायर 3. तर त्याच्या संदर्भात. आणि मग तिसरं म्हणजे लॉजिस्टिक्स. म्हणजे एकदा आपल्याला वॅक्सिन मिळाले, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे वॅक्सिन इनफ डोसेस येतील, पण ते मिळाल्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटला ते डोसेस जातील आणि मग त्याच्यानंतर सगळं डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्स किंवा वेगवेगळ्या म्हणजे रुरल एरियामध्ये, अर्बन एरियामध्ये सगळं डिस्ट्रीब्युट करावे लागतील. आणि हे जे डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते आपल्याला म्हणजे हे नॉर्मल पार्सल सारखं आपण नाही करू शकणार, राईट. कारण हे वॅक्सिनची जी स्टेबिलिटी आहे, तर मोडर्नाचं जे वॅक्सिन आहे ते आपण 4 असं आता म्हणजे मी ऐकलंय त्याच्यानुसार 4 डिग्रीज जे आपल्या फ्रीज मध्ये आपण स्टोअर करू शकतो, जे मे बी आपल्या मोस्ट हेल्थकेअर सेंटर्स मध्ये उपलब्ध असणार, फ्रीजेस किंवा कोल्ड रूम्स अवेलेबल आहेत. बट जर आपल्याला फायझरचं वॅक्सिन घ्यावं लागलं तर -80 डिग्री सेल्सिअस मध्ये आपल्याला त्यांना वॅक्सिन स्टोअर करावं. तर एवढी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला लागणार आहे.
ट्रान्सपोर्टेशन करतानाही आणि स्टोअर करतानाही, राईट. म्हणजे हे एक लॉजिस्टिक झालं. दुसरं म्हणजे जर नॉर्मल इंजेक्शन असलं तर मोस्ट डॉक्टर्स करू शकतील, बट काही स्पेशलाइज इंजेक्शन असलं हे वॅक्सिनचं तर आपल्याला सगळ्या डॉक्टर्सला किंवा नर्सेसला ट्रेन करायला लागणार आहे, तर त्याला पण आपल्याला वेळ लागेल, राईट. तर त्याची तयारी करणं किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये किंवा पब्लिक डिस्ट्रीब्युशन कसं करायचं आपल्याला हे एन्शुअर करायला लागणार आहे का ट्रान्सपरन्सी आहे प्रोसेसमध्ये, राईट. किंवा आपल्याला श्रीमंत लोकांना किंवा तुमची ओळख आहे म्हणून तुम्हाला वॅक्सिन मिळणार पण गरीब लोकांना नाही मिळणार असं होता कामा नये. तर फेअर डिस्ट्रीब्युशन आणि सगळ्यांना ऍक्सेसिबल वसायला पाहिजे प्रायोरिटायझेशनवर. तर ह्याच्यासोबत खूप प्लॅनिंग करायला लागणार आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे इकॉनॉमिक्स. तर आता जर मी बघितलं जे वेगवेगळे प्राइसेस बघतोय वॅक्सिनचे, तर मॉडर्ना म्हणजे एनिवेअर बिटवीन $10 ते $40 डिपेंडिंग ऑन द कंपनी पर डोस पर वॅक्सिनचं कॉस्ट आहे. तर $10 म्हणजे ऑलमोस्ट ₹700 पर वॅक्सिन होणार आहे आपल्या इंडियात. मे बी आपण इंडियात मॅन्युफॅक्चर केलं तर कमी कॉस्ट होईल. तर तेवढं याच्यासाठी आपण सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्या इंडियन्सला अफोर्डेबल असणार आहे का, आणि नसलं तर मे बी गव्हर्नमेंट हू शुड पे फॉर द वॅक्सिन. आपल्या इन्शुरन्स कंपनी प्रॉब्ली पे नाही करणार तर मे बी गव्हर्नमेंट पे करायला पाहिजे का लोकांनी पे करायला पाहिजे. मोस्ट प्रॉब्ली असं वाटतंय का गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे, किंवा कारण ऑलरेडी 6 महिने लॉकडाऊनमुळे म्हणजे इकॉनॉमी खूप लोकांचे जॉब्स गेले आहे, सगळ्यांना अफोर्डेबल नसणार. तर ह्याच्या सगळ्यासाठी खूप सारं प्लॅनिंग लागणार आहे. तर ह्याच्यासाठी वेगवेगळे जे स्टेक होल्डर आहेत, तर जे बायोएथिक्स मधले लोक आहेत किंवा वॅक्सिनेशन सप्लाय चेन मध्ये जे एक्सपर्ट्स आहेत, डॉक्टर मजुमदार बायोकॉनच्या आपल्या जे फाउंडर आहेत त्यांच्यासोबत, किंवा IIT बॉम्बे मध्ये काही इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर आहेत, आणि काही हार्वर्ड आणि बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये हेल्थ पॉलिसी आणि पब्लिक हेल्थचे प्रोफेसर आहेत. त्यांच्या सगळ्यांशी कन्सल्ट करून मी एक पॉलिसी ब्रीफवर काम करतोय ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या त्यांच्या बिहाफवर. तर ते सध्या काम चालू आहे. तर त्याच्यात मला पण खूप शिकायला मिळतंय, पण होपफुली हे उपयोगी होईल असं. म्हणजे आता म्हणजे तुम्ही याचं एक प्रपोर्शन काय असेल हे सांगितलं. माझ्या मनात सगळं ऐकताना प्रश्न हेच येत होते की समजा आज 1 जानेवारीला समजा वॅक्सिन अवेलेबल असेल असं जर गृहीत धरलं, ऍश्युम केलं, तर 2 जानेवारी पासून ही सगळी प्रिपरेशन व्हावी लागेल. म्हणजे त्यात तुम्ही म्हणता तसं मेडिकल स्टाफचं ट्रेनिंग असेल, लॉजिस्टिक्स असेल, त्या काय इन्क्युबेटर्स असतील, समजा रेफ्रिजरेटर्स असतील, त्यातून हे सगळं ट्रान्सपोर्टेशन करायचं रुरल एरियापर्यंत, प्रायोरिटायझेशन, त्याची फेअर डिस्ट्रीब्युशन तुम्ही जे म्हटलात ते, हे सगळं खूप मॅसिव्ह टास्क आहे. मग पुन्हा मग ते करण्यामध्ये ते वॅक्सिन त्या माणसाला पहिलं टोचण्याच्या आधी या सगळ्या प्रिपरेशन साठी पुन्हा किती कालावधी भारतासारख्या देशात जाईल याचा अजून काहीच अंदाज नाहीये. राईट. म्हणूनच आय थिंक आपल्याकडे आता जो वेळ आहे, आता सप्टेंबर आहे, असं वाटतंय का मोस्ट प्रॉब्ली डिसेंबर पर्यंत किंवा जानेवारीमध्ये वॅक्सिन उपलब्ध होईल. तर आता आय थिंक सगळ्या ठिकाणी हेच डिस्कशन व्हायला पाहिजे. होपफुली गव्हर्नमेंट पण याच्यावर काम करते आहे की आपला आत्ताचा आपण जो काळ आहे त्याच्यात काही प्रिपरेशन करू शकतो का, म्हणजे नंतरचा वेळ आपला त्याच्यात जाणार नाही, आणि ऍज सून ऍज वॅक्सिन आपल्याला उपलब्ध झालं की आपण लगेच वी कॅन जस्ट स्टार्ट वर्किंग ऑन ऍडमिनिस्टरिंग इट, राईट. आणि दुसरं म्हणजे आपण हे एक गोष्ट जी लेव्हरेज करू शकतो म्हणजे आपण जे इंडियात जे आहे, आपण वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वन ऑफ द बिगेस्ट मॅन्युफॅक्चरर्स आहोत, राईट. तर आपण हे पण विचार करायला पाहिजे की आपण हाऊ कॅन वी लेव्हरेज दॅट इन्फ्रास्ट्रक्चर दॅट ऑलरेडी एक्झिस्ट, राईट. की आपण या कंपनीजला सबसिडीज देऊ शकतो का आपल्यासाठी स्वस्तात मॅन्युफॅक्चर करायला, किंवा आपल्याला इनफ डोसेस द्यायला, किंवा त्यांना टॅक्स ब्रेक्स देऊ शकतो का, ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते आहे. आणि हे पण आहे का जसं तुम्ही म्हटले का 1 तारखेला वॅक्सिन 1 जानेवारीला जर उपलब्ध असेल तर 2 जानेवारीला होपफुली आपण हे इंजेक्ट करू शकू.
बट त्याच्या आधी हे पण इम्पॉर्टंट आहे का जी आपली जी प्रायोरिटायझेशनची लिस्ट असणार आहे ती आपण तयार करायची आणि ती इव्हॉल्व्ह होत असणार आहे, राईट. आपल्याकडे जसा जसा नवीन डेटा येत असेल तसा तसा आपल्याला इव्हॉल्व्ह करायला लागणार आहे. फॉर एक्झाम्पल असं आपल्याला समजायला लागलं का मे बी हा व्हायरस डायबेटिक लोकांना जास्त त्रासदायक आहे, तर मे बी आपल्याला त्यांना प्रायोरिटाईज करायला लागेल. किंवा प्रेग्नंट वुमेन्सला जर जास्त त्याचा साईड म्हणजे इफेक्ट होत असेल तर मे बी त्यांना प्रायोरिटाईज करायला लागेल. असं डेटा अनालिसिस काही होतंय का भारतात? तर मी कालच हा डेटा बघत होतो. तर आता CDC जे आहे, सेंटर ऑफ डिझीज कंट्रोल, जे अमेरिकेत डिझीज कंट्रोल सेंटर, त्यांनी मागच्या आठवड्यातच 2 तारखेला एक पेपर पब्लिश केलाय ज्याच्यात ब्रेकडाऊन आहे की ज्यांचे जे इकडे वेगवेगळे COVID-19 मुळे डेथ झाले आहेत का त्यांचं वेगवेगळे प्री एक्झिस्टंट कंडिशन्स काय होतं. तर खूप लोकांच्या डायबिटीज होतं, हायपर टेन्शन, लंग रिलेटेड कंडिशन किंवा हार्ट रिलेटेड कंडिशन. तर तसा मी इंडियाचा पण डेटा शोधत होतो. मला असेलही मी एवढं जास्त म्हणजे वेळ म्हणजे मला ते डेटा शोधायचा आहे कारण मला ह्या पॉलिसी ब्रीफ साठी तो लागणार आहे. तर होपफुली आपल्याकडे आपण ते डेटा कलेक्ट करतोय आणि होपफुली पब्लिश झालंही असेल. पण नसेल झाला तर मी असं होप करतोय का आपण ते कलेक्ट करतोय आहे. ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, मी होप करतोय का ते कलेक्ट करतायत आणि ते पब्लिश करतील, राईट. पण ICMR नाही, मी काय म्हणतोय, ICMR नी तर एक वेळ अशी होती की त्यांनी ट्विट करून टाकलं होतं की 15 ऑगस्टला व्हॅक्सिन मिळेल. राईट. हा, जेव्हा कुठलेच क्लिनिकल ट्रायल सुरू पण झालेल्या नव्हत्या. करेक्ट. त्यामुळे हे ICMRचं जे काय असणार आहे हे कितपत रिलायबल असेल? तर आपण असंही म्हणजे होपफुली ICMRचं आपण होपफुली ते जेव्हाही तुम्ही फॉर एक्झाम्पल कधी पेपर डेटा पब्लिश करतात तर इट्स इम्पॉर्टंट की तुम्ही हे पण पब्लिश करा की तुम्ही डेटा कसा कलेक्ट केलाय, तुम्ही डेटा कसा अनालाइज केलाय, सो दॅट जो डेटा बघतोय त्याला तुम्ही म्हणजे आपण जज करू शकतो की किती चांगला डेटा आहे. तर मी होप करतोय का तसं ते डेटा पब्लिश करतील. बट जर तसा डेटा अवेलेबल झाला नाही तर अनफॉर्च्युनेटली आपल्याला दुसऱ्या कंट्रीजचा जो डेटा आहे त्याच्यावर रिलाय होऊन आपली पॉलिसीज हे करायला लागेल. आणि मला हे पण वाटतं का हे लवकरात लवकर जर आपण केलं तर इट्स इम्पॉर्टंट की आपण हे प्रायोरिटायझेशन करायचं आणि मेक इट ओपन टू फॉर डिस्कशन, राईट. म्हणजे एक दिवशी तुम्ही जर सकाळी हे केलं, प्रायोरिटायझेशन डिक्लेअर केलं आणि सांगितलं का आज रात्रीपासून वॅक्सिन देतोय आणि असं प्रायोरिटायझेशन असणार आहे, तर त्याच्यामुळे कन्फ्युजन होईल. मे बी काही लोक नाराज होतील, मे बी काही तर मला असं वाटतं का मी हे पॉलिसी ब्रीफ मध्ये पण टाकणार आहे आम्ही. पण हे सगळं आणि मी प्रायोरिटायझेशन प्रपोज करणार आहे पॉलिसी ब्रीफ मध्ये, ते 100% ऍक्युरेट असणार आहे हे पण मी असं नाही सांगत का माझं ऍक्युरेट असणार आहे. बट आय वॉन्टेड टू पुट इट इन म्हणजे पब्लिक डोमेन मध्ये, सो दॅट डिस्कशन स्टार्ट हॅपनिंग आणि फीडबॅक मिळेल आणि आपण ते चेंज करू शकतो, राईट. तर होपफुली पार्लमेंट मध्ये पण डिस्कशन होईल, सगळे पार्टीज बाय पार्टिसन डिस्कशन होऊ शकतं का कसं आहे प्रायोरिटायझेशन लॉजिस्टिक्स बद्दल. आणि फीडबॅकमुळे आपण प्रोसेस एफिशियंट बनवू शकतो आणि आपण सिटीजन्सही आपण फीडबॅक घेऊ शकतो आणि त्यांनाही थोडा वेळ मिळू शकतो डायजेस्ट करायला का हे प्रोसेस कशी असणार आहे, कन्फ्युजन क्रिएट करण्यापेक्षा. तर त्याच्या मागे हा सगळा आयडिया आहे ही पॉलिसी ब्रीफच्या मागे. हे खूपच हे जेव्हा केव्हा तुमचं हे पॉलिसी ब्रीफ तयार होईल हे खूप रिमार्केबल ऍक्च्युली असणार आहे. अर्थात पुन्हा त्याची पण एक एफिकसी असेल की सरकार ते कितपत अडॉप्ट करतं यावरती पुन्हा त्या पॉलिसी ब्रीफची एफिकसी अवलंबून असेलच. होपफुली सरकार पण त्याच्यावर काम करते आणि त्यांची पण पॉलिसी ब्रीफ असेल आणि होपफुली त्याच्यात आपण काही सजेस्ट करू शकलो तर होपफुली ते जर फीडबॅक देऊ शकलो तर चांगलं आहे. बट त्यांची पॉलिसी ब्रीफ परफेक्ट असली तर नथिंग बेटर दॅन दॅट. बट नाही झालं तर म्हणजे आपण सजेशन्स देऊ शकतो आणि होपफुली ते आपले सजेशन्स इनकॉर्पोरेट करतील.
खूपच चांगलं आहे. पण आणि कारण सरकारी अनुभव जो भारतातला आहे किंवा महाराष्ट्रातला आहे तो इतका सिस्टमॅटिक आणि मेथॉडिकल पद्धतीने काहीतरी पॉलिसी तयार करायची असा नाही आहे आतापर्यंतचा अनुभव. त्यामुळे खरं तर म्हणजे हे देशासाठीच काम तुम्ही करून देणार आहात पॉलिसी ब्रीफचं. आणि ते जगभरातले वेगवेगळ्या ज्या काही उपाययोजना केल्या जातील त्या सगळ्याचा अभ्यास करून तुम्ही हे करताय. त्यामुळे खरं तर सरकारने तो रेडिली स्वीकारायला हवा या संदर्भात. त्याच्यात हे पण आहे, म्हणजे मला होप आहे का ते उपयोगी असेल. बट माझं पण त्याच्यात थोडं सेल्फिश हे आहे का मला पॉलिसी ब्रीफिंग रायटिंग मध्ये इंटरेस्ट होता आधीपासनं आणि आहे. तर आणि नंतर मी ही आयडिया प्रपोज केलेली जे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे डॉक्टर सॅम पिट्रोडा, मनोज शिंदे आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसचे सलमान सोज, ते सगळ्यांना मी आयडिया प्रपोज केलेली. त्यांच्याकडनं पण एनकरेजमेंट मिळालं आणि ते फीडबॅक पण देतात आहेत. तर त्यांच्या गायडन्समुळे मला हे सगळं करता येत आहे आणि होपफुली हे उपयोगी असेल. नक्कीच उपयोगी असेल, नक्कीच. म्हणजे तुम्ही जेवढ्या ऍस्पेक्ट्सचा विचार आता केला आणि सांगितलात, यातल्या एकाही ऍस्पेक्ट बद्दल तर भारतात चर्चा पण नाहीये की म्हणजे कुठेच मी हे आतापर्यंत भारतामध्ये वाचलं नाही की 4 डिग्री सेल्सिअस किंवा -80 डिग्री सेल्सिअसच्या प्रोव्हिजन्स करायला लागतील. त्याची लॉजिस्टिक काय असेल, कॉस्ट जो फॅक्टर आहे, आणि तो खूपच खरं म्हणजे याच्यात महत्वाचं आहे की परवडेल त्याला व्हॅक्सिन अशी अवस्था येऊ नये. राईट. ज्याला नाही परवडत त्यालाही व्हॅक्सिन. हो, राईट. आणि मी जे कॉस्ट सांगितलं $10 ते $40 ते फक्त मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे, राईट. आणि लॉजिस्टिक्स मध्ये खूप प्राइस आहे. प्लस डिस्ट्रीब्युशन, ट्रेनिंग या सगळ्या कॉस्ट त्याच्यामध्ये ऍड होतीलच. राईट. आणि एक गोष्ट म्हणजे आता आपल्याला माहित नाहीये का एक डोस इनाफ असणार आहे का. मे बी असं पॉसिबिलिटी आहे. होपफुली एक डोस इनाफ असेल, पण असं पॉसिबिलिटी आहे का अजून डोस द्यावे लागतील, ज्याच्यामुळे कॉस्ट डबल वाढू शकते आणि आपलं लॉजिस्टिक्स पण वाढेल. तर आपल्याला त्याचे सगळे म्हणजे वी हॅव टू प्रिपेअर फॉर द वर्स्ट. होपफुली इट विल बी बेटर. तुम्ही कधीपर्यंत ही पॉलिसी ब्रीफ तुमचं रेडी होईल अशी अपेक्षा आहे? राईट. तर मी हे काम ऑलमोस्ट मागच्या महिन्यात सुरू केलेलं. मला वाटलं का हे आपण चालू करू आणि मे बी 15 दिवसात लिहून होईल. बट असं जसं मी वाचतोय आणि जसं वेगवेगळ्या कंट्रीजचं ऍक्च्युली वेगवेगळ्या कंट्रीजने, फॉर एक्झाम्पल जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीजने US साठी अशी सिमिलर पॉलिसी ब्रीफिंग पब्लिश केली आहे. तर मी ते सगळे स्टडी करतोय आणि असं वाटतंय का स्टडी करायला एवढं काही आहे आणि वेगवेगळ्या लोकांशी बोलतोय. IIT बॉम्बे आणि मेन म्हणजे मी ज्यांना कन्सल्ट करतोय दे ऑल हॅव बीन व्हेरी म्हणजे हॅपी टू हेल्प. आणि त्यांचं गायडन्स पण आणि जे इनपुट्स पण आहे ते खूप, कारण म्हणजे मला वॅक्सिन व्हायरोलॉजीचं बॅकग्राऊंड आहे, बट हे सगळं इकॉनॉमिक्स किंवा वॅक्सिनेशन ज्याच्यात नाहीये. तर बेसिकली आयडिया अशी होती का सगळ्या एक्सपर्ट्सला सोबत आणायचं, त्यांच्या सजेशन्स इन्कॉर्पोरेट करायचे आणि बेसिकली केस स्टडीज जे असेल, आधीचे काही पॅन्डेमिक झाले आहेत तर त्याच्यावरनं आपण काय शिकू शकतो किंवा वेगवेगळे कंट्रीजने जे केलं आहे ते त्याच्यावरनं आपण काय शिकू शकतो, त्यांच्या काही चुका झाल्या असतील तर ते आपण सुधारू शकतो का. आणि आय थिंक अजून एक पॉलिसी ब्रीफ मध्ये जे मला वाटतं का हे झाल्यानंतर इंटरेस्टिंग असेल की आपण COVID-19 मुळे काय काय शिकलो आहे आणि आपल्याला त्याच्यावर एक म्हणजे पॉलिसी ब्रीफ आपण मे बी आणि त्याच्यामुळे आपण पुढच्या पॅन्डेमिक साठी कसं किंवा पुढच्या हो, तर आय थिंक ती एक वर्थवाईल पॉलिसी ब्रीफ असेल तर आपण बघू पुढे. होपफुली नक्कीच असेल. आणि हे खरंच फार अमेझिंग काम आहे आणि मला व्यक्तिशः आनंद होतोय कारण माझ्या नाशिकचाच एक शास्त्रज्ञ हे सगळं करतोय बॉस्टन मध्ये अमेरिकेमध्ये राहून, आणि त्याचा फायदा पूर्ण जगालाच होणार आहे खरं तर. पण नाशिकचे तुम्ही म्हटले, पण नाशिकमध्ये म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून म्हणजे मला हे सगळं इंटरेस्ट होतं, तेव्हा हेमलता पाटील ताई किंवा तुमच्याबद्दल खूप वाचून आणि वेगवेगळ्या लीडर्स बद्दल वाचून खूप इन्स्पायरिंग वाटायचं. तुम्ही पब्लिक सर्व्हिस मध्ये एवढे सगळे लोक काम करत होते, ते सगळं इन्स्पायरिंग होतं आणि त्याच्यामुळे पॉलिटिक्स मध्ये आणि पॉलिसी रायटिंग मध्ये इंटरेस्ट वाढत गेला.
खूपच आहे. असं म्हणजे आम्ही काही पॉलिसी रायटिंग मध्ये वगैरे फारसं काही केलेलं नाही. नाही, पण पब्लिक सर्व्हिस मध्ये तुम्ही जे पब्लिक सगळं सर्व्हिस येस डेफिनेटली. आणि म्हणजे शेवटी आपण अशा म्हणजे आपण नुसतं एरवी बोलतो, पण आपण खरोखर गांधी आणि बुद्धाच्या देशामधून आलेलो आहोत आणि ज्यांनी कायमच जगाच्या आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा विचार केला. त्यामुळे तुम्ही तोच वारसा इथं आजही बॉस्टन मध्ये चालू ठेवताय, हे खरोखर खूपच प्रशंसनीय आहे. म्हणजे काही निर्विवादपणे शंकाच नाही. आपण एवढा तुमच्या ह्याच्यातून बिझी शेड्यूल मधून वेळ काढलात आणि मी मराठी USA सोबत इतक्या वेळ तुम्ही चर्चा केली, याचा अगदी मनपूर्वक आभार. थँक्यू अपॉर्च्युनिटीसाठी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.